नमस्कार भावांनो, या दोन्हीतलं तुम्हाला काय आवडेल मला जरा तुम्ही सांगा. एक ते म्हणजे कोणतर तुमची खोटी स्तुती करतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणतरी तुमचं खरं क्रिटिसिझम करतंय, ज्याचा हेतू आहे तुम्ही पुढं जावं. हा प्रश्न जरा लक्षात ठेवा आणि कमेंटमध्ये मला तुम्ही याचं उत्तर द्या, कारण या प्रश्नाचं उत्तर खूप रिलेव्हंट आहे या चित्रपटाशी. मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मॅडम गीता राणी नावाचा एक साऊथचा एक पिक्चर आहे जो यूट्यूबवर फ्रीमध्ये आहे आणि त्याच्यानंतर आता जो 2019ला आला होता आणि आत्ता 2026मध्ये आपला पहिला पिक्चर आला आहे, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. आता या दोन्हीमध्ये किती साम्य आहे बघा. एक पडती झडती शाळा ज्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या कमी होते, इन्फ्रास्ट्रक्चर एकदम कमी आहे, त्याच्यामध्ये गावचं राजकारण आहे, एक मोठा खूप श्रीमंत कॉर्पोरेटवाला माणूस आहे जो शाळेला तिथं बिझनेस काहीतरी घडवू इच्छितोय, आणि एक हेडमास्टर आहे आणि हेडमास्टर त्या शाळेला पुनरुज्जीवन द्यायचं आहे, त्याला ती शाळा वाचवायची आहे. त्या शाळेतले सगळे शिक्षक जे आहेत त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे, पगार मिळाला झालं, काम इतकं काय मोठं करायचं नाही आहे. विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रॉब्लेम आहेत, विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये रस नाही, म्हणजे शाळेमध्ये शिकण्यासारखं काहीच वातावरण नाही. आता ही जी मी सिच्युएशन सांगितली ना, या दोन्ही पिक्चरमध्ये ही सेम सिच्युएशन आहे, ही सेम सिच्युएशन आहे. एक प्राध्यापक येतो, प्राध्यापक म्हणतो, एक मुख्याध्यापक येतो, तिथं असते गीता राणी आणि इथं आपले चांदेकर सर असतात, अभिजित सर असतात, ते येतात आणि त्यांना शाळा बदलायची, शाळा वाचवायची आहे. आता या दोन्हीमध्ये वेगळे पण काय आहे. एक आला होता 2019मध्ये आणि एक आला आहे आत्ता. मी तर म्हणेन तुम्हाला ना, हा क्रांतिज्योती विद्यालय ह्यो बघण्यापेक्षा तुम्ही तो मॅडम गीता राणी तो पिक्चर बघा. आता काही लोकांना याचा राग येईल, अरे मराठी पिक्चरला आपण सपोर्ट केला पाहिजे, वाचवला पाहिजे. अरे कसल्या गोष्टीला आपण सपोर्ट करायला पाहिजे? हे म्हणजे हे खोटी स्तुती केल्यासारखं झालं. तुम्ही खरं क्रिटिसिझम करा ना, तुम्ही खरोखरच त्याची जर काळजी करत असाल ना, अशा पिक्चरवर तुम्ही बहिष्कारच टाकून द्या. जे दिग्दर्शक, जे निर्माते, जे ॲक्टर, जे कोण हे फिल्म इंडस्ट्रीवाले असे आहेत ना, कोणता वेगळा एक्सपेरिमेंट वगैरे करत नाहीत, काहीतरी नवीन विषय वगैरे घेऊन येत नाहीत ना, तोपर्यंत जाऊ नका. आणि ते मागच्या वर्षी केलं 2025मध्ये जे दशावतार टॉपचा मराठी क्रॉसिंगवाला काहीतरी एक्सपेरिमेंट होता. आपले दिलीप प्रभावळकर सर, एवढ्या वयाच्या या वर्षी त्यांनी असा रोल केला, याला म्हणायचं एक्सपेरिमेंट, याला म्हणायचं प्रयोग केलं, खरं धाडस दाखवलं. त्या निर्मात्यांना पण सॅल्यूट आणि ॲक्टर्स सगळ्या क्रूला त्या सॅल्यूट. पण इथं काय आहे, इथं काय आहे, मराठी शाळा बंद पडतायत आणि मग आपण त्यांना वाचवलं पाहिजे हे ते. हा मुद्दा काय, याच्यावर बोलण्यासारखं काय आहे? आणि ठीक आहे तो मुद्दा मांडला, पण ते मुद्दा मांडायची पद्धत तर वेगळी पाहिजे होती, त्याचा एक स्क्रीन प्ले वेगळा पाहिजे होता, काय तर त्याच्यामध्ये वेगळं पाहिजे होतं ना. सरळ सरळ तुम्ही 2 पिक्चर बघितले ना, मला तर वाटतोय तो 2019चा कुठंतरी तो वर म्हणजे खूप चांगल्या पटीने वर पडेल. कारण याच्यामध्ये असं नाविन्य काही नाही. काही लोकांनी ना याच्यावर खूप चांगल्या पॉझिटिव्ह अशा कमेंट दिल्या, खूप चांगला पिक्चर आहे, नॉस्टॅल्जिक आम्हाला असं वाटलं, फिलिंग वाटलं. ही जी खोटी स्तुती आहे ना, ह्या खोट्या स्तुतीमुळे पुढचा निर्माता आणि दिग्दर्शक त्याला काय वाटतंय, मी खूप चांगला पिक्चर बनवला आहे आणि मग मी त्याच पद्धतीचा बनवतो. अरे ॲक्च्युली हा पिक्चर मागचे जे 10 वर्षापूर्वी आला असता ना, तर 10 वर्षापूर्वी याला ॲक्सेप्ट पण केला असता आणि हे चाललं पण असतं. आणि मला हे कळत नाही की सहकुटुंब पाहण्यासारखा चित्रपट आहे. सहकुटुंब पाहण्यासारखा चित्रपट म्हणजे काय? आपण चित्रपट पाहतो काय, आपण शिकायला जातो का तिथं? शिकणं, हां ठीक आहे, शिकणं, त्याच्यातून शिकायला मिळाला हे बोनस असतं, पण पहिलं काय असतं ते एंटरटेनमेंट असतं ना. चित्रपट हे पहिलं एंटरटेनमेंटसाठी माणूस जातो आणि एंटरटेनमेंट बरोबर त्याला काही शिकायला मिळालं तर ते बोनस असतं. आणि सहकुटुंब चित्रपट बघायला चांगला आहे म्हणजे हा यात कोणता काय मोठा असा तीर मारला? असे इतके सगळे आता साऊथचे, आता हॉलिवूड पिक्चर पण असे असे कित्येक पिक्चर आले जे सहकुटुंब आता बघण्यासारखे असे आहेत. आणि ते काय आहेच, जशी आपली दृष्टी तशी दिसते आपल्याला सृष्टी. सहकुटुंब पाहण्यासारखा पारिवारिक आणि चांगला संदेश देणारा चित्रपट, ह्या अशा वाक्यांपुढं ना, आणि याच्या मार्केटिंगच्या वेळी वगैरे 1-2 मी अशी जर व्हिडिओ बघितले, ते याचे निर्माते, यातले ॲक्टर्स वगैरे सांगतात तुम्हाला खूप चांगला याच्यातून मेसेज मिळेल. अरे मेसेज मिळायला काय आम्ही मेसेज घ्यायसाठी तिथं थिएटरमध्ये जातो का? आणि तो मेसेज तुम्ही त्यातले जे मोनोलॉग्स वगैरे आहेत, ठीक आहे, मी असं म्हणत नाही की तो चित्रपट वाईट आहे, पण चित्रपट सध्याच्या घडीला तो रिलेटेबल नाही आहे.
म्हणजे तो कॉम्पिटिटिव्ह तेवढा नाही आहे. मुद्दा जरी तसा तो जरी महत्त्वाचा असला, तो त्या कॉम्पिटिटिव्ह लेवलचा नाही आहे. आणि जरी तेवढा तो मुद्दा जरी असला तरी मांडायला ते दिग्दर्शक वगैरे सगळे ते फेल गेलेत. हे साफ साफ मत आहे. आता काही लोकांना हे काय वाटणार आहे, काय हे एक्स्ट्रीम मत आहे, असं असते वे, पिक्चर लय भारी आहे याच्यामध्ये, आम्हाला बघताना आम्हाला आमच्या शाळेचे दिवस वगैरे आठवले. ठीक आहे, नो इश्यू, नो प्रॉब्लेम. पण एखाद्या दिग्दर्शकाची, एखाद्या लेखकाची कुवत आणि त्याची क्वालिटी त्याला जर खरोखर पारखायचं, निरखायचं असेल ना, त्याचं इव्हॉल्युशन व्हायचं असेल तर त्याच्यावर तेवढं प्रेशर तसं असलं पाहिजे. जर तो साध्या साध्या गोष्टीतून असं तुम्ही त्याला जर स्तुती करायला लागला, त्याची प्रशंसा करायला लागला, तर तो निखरून कधी येणार नाही. त्या हिऱ्यावर तुम्ही जर प्रेशर तेवढं दिलंच नाही ना, तर तो हिरा तसा निरखणार नाही आहे. मागच्या वर्षी जसे चॅलेंजिंग पिक्चर घ्या तुम्ही, फुलवंती प्राजक्ता माळी, हॅट्स ऑफ. हां, तो कोठारे साहेबांचा पिक्चर तो पाणी, हॅट्स ऑफ, सॅल्यूट. दशावतार, जारण, हे असे पिक्चर, उत्तर असू दे, अरे ज्यात खरोखर तुमची कुवत दिसली पाहिजे. तिथं एक हलका फुलका पिक्चर जो कुठनं तरी एक आपण विषय उचलायचा, जो सध्या मार्केटमध्ये चांगला चालू आहे, आणि एक सेम टू सेम झालेला पिक्चर त्यात, म्हणजे ठीक आहे, हे माझं पर्सनल मत असू शकतंय, पण तुमचं पर्सनल मत असू द्या. कारण तुम्ही चित्रपट बघायला जाताय त्यावेळी तुमचं काय इंटेन्शन असतं, तो पिक्चर बघायला तुम्ही गेलाय, तुमचं मत तरी काय आहे, तुम्ही का पिक्चर बघायला गेलाय. तुम्ही ते पिक्चर बघायचं गेलाय तिथं काहीतरी तुम्हाला तर मेसेज मिळू दे म्हणून, म्हणजे तुम्ही एक काहीतरी काय म्हणतोय आपण, सामाजिक परिवर्तनाचा मला एक प्रवचन ऐकायचं आहे, त्यासाठी मी हा पिक्चर बघायला चाललोय, असं आहे का तुमचं? यासाठी का? नाही आहे. त्या पिक्चरमधून मेसेज मिळाला तो एक सेकंडरी मुद्दा आहे, पण पिक्चरचा विषय असा सिलेक्ट करणं आणि तशा त्या विषयांना किंवा त्या पिक्चरना तसं आपण काय म्हणतो, खूप खोटी स्तुती केल्यासारखं होतंय ते. कारण परतच्या वेळी ते लेखक, दिग्दर्शक, ॲक्टर, ही सगळा जो क्रू येतो ना, तो त्याच धाटणीचा, अरे आपल्याला या गोष्टीसाठी खूप आपल्याला नावारूपाला आलो आपण, चला तेच करूया. कारण ते झालंय, ते 2019चा पिक्चर तुम्ही 2026ला एक थीम घेऊन येत आहे, जो तिकडचा एक साऊथचा इकडं, मी तर म्हणतोय तो रिमेकच केल्यासारखा आहे. आणि ऑफिशियली सांगितलं असतं तर ते बरंच झालं असतं की हा बाबा रिमेक आहे म्हणून. आता हे मी माझं मत सांगितलं, मी असं म्हणत नाही की पिक्चर वाईट आहे. आता एखादा सैराट पिक्चर मस्त बनला, त्यातले स्लो मोशन, गाणी, जे काही कॉमेडी, सगळं काही मस्त होतं. पुढल्या वर्षी जर एखाद्या दिग्दर्शकानं सेम सगळं तसंच केलं, सेम तसाच पिक्चर काढला, तुम्ही काय म्हणाल? लय भारी पिक्चर आहे म्हणाल, अरे नाही हे काय सैराटची कॉपीज केली आहे की यात, असं म्हणणार ना तुम्ही? असं म्हणणार की नाही? आणि म्हटलं पाहिजे आपण, कारण काही तर त्याच्यामध्ये नाविन्य असलं पाहिजे, क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. कारण का आपण म्हणतो ना, फिल्म किंवा ही कला हे एक क्रिएटिव्हिटीचं साधन असतं, तर क्रिएटिव्हिटी दाखवा ना तुमची. हां ठीक आहे, तुम्ही रिमेक बनवला, कॉपी केली, तर सरळ डायरेक्ट तर सांगा, जसे बॉलिवूडवाले म्हणतात आमचा ऑफिशियली कॉपीवाला पिक्चर आहे. जसा दृश्यम ते 1 आला, आम्ही 1 काढला, 2 आला, 2 काढला, आता तिसऱ्यावर तर आम्ही टपूनच बसलोय, त्याच्याबरोबरच शूटिंग केलंय. सरळ सरळ सांगतात, सरळ तसंच सांगून टाकायचं ना. त्यामुळे माझं हे मी प्रामाणिक मत या चित्रपटाबद्दलचं सांगितलं. बाकी चित्रपट म्हणजे तो जर चित्रपट मी बघितला नसता तर मी ह्या चित्रपटाला म्हटलं असतं, हां खरोखर विषय जो मांडलाय ठीक आहे, चांगल्या पद्धतीनं दाखवले. पण ऑलरेडी मी त्याच धाटणीचा तसलाच एक पिक्चर मी बघितलाय कितीतरी वर्षापूर्वी. कारण मी हा पिक्चर बघताना मला तोच पिक्चर माझ्या डोळ्यापुढे येतो, सरळ कंपॅरिझन होतच होतं. आणि तुम्ही हा बघून आला असला किंवा बघणार असाल तर हा पिक्चर बघा आणि तो पण बघा आणि मग मला सांगा कमेंटमध्ये. आणि बाकी कमेंटमध्ये मला सांगा की जो मी सुरुवातीला प्रश्न विचारला की तुम्हाला या दोन्हीतलं काय आवडेल. कुणीतरी तुमची खोटी स्तुती करतंय आणि दुसरा माणूस तुम्हाला खरोखर पुढं नेण्यासाठी तुमचं खरं क्रिटिसिझम करतोय. या दोन्हीतलं तुम्हाला काय आवडेल ते नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा.